बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर 5 खासदारांकडून भाजपमध्ये जाण्याची जुळवणी पूर्ण झाली आणि एका खासदाराचा अजूनही तळ्यात मळ्यात असल्याचं समजतंय। संभावित प्रवेशामुळे मात्र शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजीचा सूर आहे। पुण्याच्या 2 माजी आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। रवींद्र धंगेकर आणि महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महादेव बाबर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली, यावरून चर्चा रंगल्यानंतर शासकीय कामासाठी शिंदेंची ही भेट होती असं स्पष्टीकरण धंगेकरांनी दिलं। तर आमचे चांगले संबंध आहेत आणि मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे असंही रवींद्र धंगेकर म्हणाले। पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिटणार असल्याची माहिती आहे। रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाहीये, तर रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी अद्यापही कायम आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचा क्लास घेतला होता आणि आठवड्याचं वेळापत्रक ठरवलंय। मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये असतील, तर गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यभरात विभागवार कामाचा आढावा घेणार आहेत। शनिवार आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावतील। मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ दोघेही पुण्यामध्ये होते आणि एकाच सर्किट हाऊसमध्ये वास्तव्यास होते, तरीही दोन्ही नेत्यांची भेट झालेली नाही। भुजबळांनी नियोजित कार्यक्रमामुळे फडणवीसांची भेट न घेता सर्किट हाऊस सोडलं। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचा थेट संदेश दिला। बीड हत्या प्रकरणामध्ये मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे, समाजाच्या आडून मोठं राजकारण होतंय असा आरोप नामदेव शास्त्री महाराजांनी केला। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे ठामपणे सांगू शकतो, ते खंडणी घेऊन जगणारे नाहीत असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्रींनी केलं। त्यामुळे धनंजय मुंडेंना नवसंजीवनी मिळणार का या चर्चांना उधाण आलं। अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। ही याचिका हायकोर्टानं स्वीकारली आहे, त्यामुळे आता आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सोयगाव तालुक्यातील चरंडी इथल्या आरोग्य केंद्र रात्री बंद करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा डुकरे यांच्यासह इतरांना आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावून 3 दिवसात लेखी खुलासा मागितलाय। मावळ विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा आदेश डावलून सुनील शेळके यांच्या विरोधात काम केल्यानं पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। मावळ तालुक्यातील 8 राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी घेतला। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली। महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही पहिलीच भेट होती, तर या भेटीमध्ये संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केलं म्हणून कारणे दाखवा नोटीस भाजपनं बजावलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना आता भाजपनं कौतुकाचं पत्र पाठवले। 1000 सदस्यता नोंदणी पूर्ण केली असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष पत्र देऊन रणजितसिंह मोहिते पाटील यांचा गौरव केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेतर्फे 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात कॉमन मॅन दिन साजरा केला जाणार आहे। या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 61 सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवा सेनेतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे। उद्याचं बजेट महिला तरुण वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। बजेटमधून नवा विश्वास निर्माण होईल। हा अर्थसंकल्प नवीन ऊर्जा देणारा असेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला। रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही आपली त्रिसूत्री आहे असं पंतप्रधान म्हणाले। विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत आणि सर्व खासदार विकसित भारतासाठी योगदान देतील असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय।
देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा नेतृत्वाची संधी दिलेली आहे. भारत सध्या मिशन मोडमध्ये आहे. स्वातंत्र्याच्या 100 वर्षात भारत विकसित होणारच असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन खुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड कोर्टानं आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. सैफ चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी जुळलाय. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला वेग येणार आहे. तर आता आरोपी शरीफुलचे फिंगरप्रिंट जुळवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. अशोक धोडींच्या अपहरण प्रकरणी धोडींच्या पत्नी आणि मुलानं पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. अशोक धोडींचं अपहरण होऊन 12 दिवस उलटल्यानंतरही पोलिसांना धोडींचा शोध घेण्यात अपयश आलंय. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शोधण्यात यावं अशी मागणी धोडी कुटुंबानं केली. नंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय. एका 36 वर्षीय युवकाला जीबीएसची लागण झाली होती. त्यानंतर त्याला निमोनियाही झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानं चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. पुण्यानंतर आता नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढलेले आहे. नागपूरमधील जीबीएस बाधितांची संख्या 8 वर गेली आहे. तर नागपूर शहरामध्ये 5 रुग्णांची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसनं शिरकाव केला आहे. घाटी रुग्णालयामध्ये आणखी एका जीबीएस बाधिताची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5 जणांना जीबीएसची लागण झाली. पुण्यात मागील वर्षभरात जीबीएसची रुग्णसंख्या अचानक वाढलेली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. मागील वर्षभरापासून आतापर्यंत जीबीएसचे पुण्यामध्ये 185 रुग्ण आढळले. तर आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. आरोग्य विभागानं जीबीएस रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले. नागपुरात रस्ता सुशोभीकरणासाठी रस्त्याच्या दुभाजकावर लावण्यात आलेल्या जवळपास 602 झाडं अज्ञातानं तोडली आहे. तोडलेल्या झाडांमध्ये 450 अशोकाची तर 152 पामच्या झाडांचा समावेश आहे. या झाडांच्या देखरेखीवर 56 लाखांचा खर्च करण्यात आला होता. तर या प्रकरणी पोलिसांकडून आता तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा कापसाचा भाव 7,000च्या पुढे जात नसल्यानं कापसाच्या दरवाढीची आशा मावळली आहे. भाव वाढण्याच्या अपेक्षेनं घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलंय. गंगाखेड शहरातील बिताळ गल्ली परिसरामध्ये एका व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वाढती गुन्हेगारी नियंत्रणात येण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नवीन पॅटर्न राबवण्याचा संकल्प केला. त्याला ग्राम सुरक्षा दल असं नाव देण्यात आलंय. जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 2000 पेक्षा जास्त गावांमध्ये हे दल असेल. तानसा वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा धरणातून मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम केलं जात आहे. त्यामुळे होणाऱ्या खोदकामामुळे सेवा रस्ता धोक्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाळीव कुत्र्यानं त्याच्या मालकिणीसमोरच भटक्या कुत्र्यावर हल्ला करत त्याला रक्तबंबाळ केला. मात्र कुत्र्याची मालकीण हा सर्व प्रकार बघत उभी होती. तिनं कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्याला त्याचा जीव गमवावा लागला. तर या घटनेविरोधात कुत्र्याच्या मालकिणीवर जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी पोल्ट्री फार्म धारकांकडून योग्य ती दक्षता घेतली जाते. महाडचौळीला वीर रेल्वे स्थानकावरून शेगाव अमरावतीसाठी 1 दिवसाची विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. 11 फेब्रुवारीला ही रेल्वे रात्री 10 वाजता वीर रेल्वे स्थानकावरून सुटेल. अलिबाग तालुक्यातील मिळकतकर खाडीमध्ये बेकायदा भराव टाकण्यात आला आहे. याविरोधात शेतकरी आक्रमक झाले. राख थेट कांदळवनाच्या मुळांवर पडल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. मुक्ताईनगरच्या आदिशक्ती मुक्ताईच्या परिक्रमा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवानिमित्त देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर ऐकू आला.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात दोघांमध्ये बैठक झाली, तर कायदा आणि सुव्यवस्थेचाही फडणवीसांनी आढावा घेतला। छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजनेचं काम 90% पूर्ण झालंय, त्यामुळे एप्रिलपासून शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करणार असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला। सोलापूर महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे। उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या कामादरम्यान जलशुद्धीकरण केंद्राची जागा ही महापालिकेच्या ताब्यात नसताना टेंडर निघालाच कसा, असा सवाल उपस्थित करत आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं। वर्ध्याच्या बोपापूरमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 शिक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली, मात्र यानंतर शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना क्षुल्लक कारणावरून बदललं। मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ माजली। धाराशिवमधील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। बांधकाम विभागानं पहिल्याच दिवशी तब्बल 200 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली, तर आणखी 400 अतिक्रमण काढणार असल्याची माहिती समोर आली आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळी पिकाची लागवड करण्यात आली आहे। या केळ्यांना परराज्यासह विदेशातही मागणी आहे, त्यामुळे यंदा चांगला नफा मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या बोदवड सिंचन योजनेचं काम संथ गतीनं सुरू आहे। याचं भूमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झालं होतं, त्यामुळे या योजनेला गती कधी मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। मालेगाव शहरातील एका लॉन्समध्ये शिरलेल्या बिबट्याला रूममध्ये बंद करणाऱ्या शाळकरी मुलाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। मोहितनं दाखवलेल्या या धाडसाची दखल घेत भारतीय बाल कल्याण परिषदेनं त्याचा गौरव केला। राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासासाठी कधी काळी सेवेस तत्पर असलेली एसटी महामंडळाची बस सध्या खेड्यापाड्यातून गायब झाली आहे, तर लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटी बसेसऐवजी खासगी बस धावतायत, यामुळे ग्रामीण भागामध्ये प्रचंड हाल सुरू आहेत। नंदुरबार आणि नवापूर इथं अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। 37 घरगुती सिलेंडर, 7 इलेक्ट्रिक मोटर आणि 4 बसनकाटे असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। भिवंडीच्या ठाकूरपाडा इथल्या एका चाळीमध्ये गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली आहे। 9 बांगलादेशी महिलांना अटक केली, त्यांना चाळीमध्ये राहायला देणाऱ्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल केला। परळीमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 3 वर्षाच्या मुलीची अवघ्या 3 तासातच मुंबई पोलिसांनी सुटका केली। दीपाली बबलू दास असं आरोपी महिलेचं नाव आहे। ही महिला मूळची पश्चिम बंगालची असल्याची माहिती आहे। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।